नमस्कार. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. अर्थातच मी रत्नाकर औसेकर. माझ्या रसिक प्रेक्षकांना मला धन्यवाद द्यायचे आहेत, कारण आता आपण लवकरच 10,000 सबस्क्रायबरच्या जवळ जात आहोत आणि ही सर्व आपणामुळे घडलं आहे. आपण देत असलेला आशीर्वाद, सबस्क्राईब रूपी आशीर्वाद, लाईक रूपी आशीर्वाद हाच एखाद्या कलाकाराला फार मोठं टॉनिक आहे, लक्षात ठेवा. तुम्ही पाहिलेलं असेल शोले चित्रपट. त्या शोले चित्रपटामध्ये गब्बर सिंग डाकू दाखवलेला आहे, अमजद खान. अरे ओ सांबा, कितने आदमी थे, कितना इनाम रखा है याद है? जब 50-50 कोस दूर गाँव, रात को बच्चा रोता है तो माँ कहते हैं बेटे सो जा, नहीं तो गब्बर सिंह आ जाएगा. अरे 3 हरामजादे, अरे ओ सांबा, कितना इनाम रखा है रे सरकार हम पर? पूरे 50,000. सुना तुमने? पूरे 50,000. आता 50,000ला व्हॅल्यू राहिली नाही मित्रांनो. आता 50 खोके आलेले आहेत, व्हाईट कॉलर डाकू आलेले आहेत. आता ते घोड्यावरचे डाकू संपले. आता ये हात नहीं फांसी का फंदा है, फंदा भिंदा काही नाही, ये ईडी का फंदा है. आणि त्यामुळं आता ते डाकू गेले आणि नवीन डाकू आले. सब घोडे 12%. जसं मी बोललो तसं हमाम में सब नंगे है. कारण त्या राजकीय नेत्याला पैसे खाल्ल्याशिवाय, भ्रष्टाचार केल्याशिवाय तो राजकारणच करू शकत नाही आजच्या काळामध्ये. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी साहेबांना स्पष्टपणे सांगून टाकले की मोदी साहेब, मी निवडणूक लढवू शकत नाही, माझ्याकडे पैसे नाही आहेत. देशाची अर्थमंत्री राहिलेली निर्मलाताई म्हणते की मी निवडणूक लढवू शकत नाही. हे प्रामाणिकतेचं प्रतीक आहे. कित्येकांनी सांगितलं की माझ्याकडे पैसे नाहीत, मी नाही निवडणूक लढवू शकत. तुम्हाला सांगतो, एकदा आम्हाला एक अनुभव आलेला आहे मला एका फार मोठ्या माणसाचा, की देशाच्या उच्च पदस्थ पदावर होते आणि त्यांची निवडणूक लागली. तर त्या काळात मी पेंटिंग करत असे आणि नुकतंच सोनिया गांधीचं आगमन राजकारणात झालं होतं आणि सोनिया गांधीची असे पोस्टर्स किंवा डिजिटल फोटोज हे मार्केटला आलेले नव्हते. म्हणजे नुकतंच त्यांचं प्रवेश राजकारणात एंट्री झाली ती सोनिया गांधीची. आणि त्या नेत्यांना त्यांचे मोठे मोठे कटआउट्स पाहिजे होते, 5-50. ते कटआउट्स मी बनवले. मग त्या नेत्याकडं मी ते कटआउट्स नेऊन दिले, पेंटिंग केलं हातानं. त्यांनी मला सांगितलं की अतिशय सुंदर झालेलं आहे म्हणले. पण तुम्हाला सांगतो, पण त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की तुमचं बिल देण्याइतके पैसे आज माझ्याकडं नाही आहेत. फार मोठा माणूस आहे, देशाच्या उच्च पदस्थ ठिकाणी राहिलेला आहे. मी नाव नाही सांगणार आणि पद नाही सांगणार, पण तुम्हाला सांगतो, म्हणजे जगात काही चांगले माणसं आहेत त्याचं मला उदाहरण त्या दिवशी पटलं की व्हाईट कॉलरच्या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार आणि उच्च पदस्थ राहणारा माणूस, जो ज्यानं कित्येक वेळा मंत्रीपद भोगलेलं आहे, सभापतीपद भोगलेलं आहे, अगदी लाल दिव्याच्या गाडीतून कधी उतरला नाही, तो माणूस मला म्हणतो की औसेकर, मध्ये रूममध्ये या. मी रूममध्ये गेलो. हळू जॅकेटमधून त्यांनी 10,000 रुपये काढले आणि माझ्या हातात दिले की तुमचं जे काही बिल झालेलं आहे 5-50, तेवढं ते रोज येऊन तुम्ही माझ्याकडून जसे जसे माझ्याकडे पैसे 10,000 मध्ये घेऊन जा. तुम्हाला सांगतो, क्षणभर माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. मी म्हणलं, ह्याच्या जागी जर दुसरा कोणी असला असता तर आत्तापर्यंत कंटेनर भरले असते, खोके काय लाखो करोड रुपये रूममध्ये पडलेले असते, बेडखाली नोटा असल्या असत्या. आणि हा माणूस मला मध्ये घेऊन म्हणतोय की 10,000 तुमचे पैसे मी देऊ शकतो.
मग त्यावेळेस मला कळलं की जगामध्ये काही चांगली माणसं आहेत, काही चांगली राजकारणीसुद्धा आहेत. त्यांचं नाव मी नाही सांगणार, पण मला त्या दिवशी कळालं की राजकारणात सुद्धा चांगल्या माणसाची गरज आहे. फक्त माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही तुमचा उमेदवार निवडताना, तुम्ही तुमचा नेता निवडताना, तुम्ही मतदान करताना त्या समोरच्या माणसाची एकंदर लायकी, समोरच्या माणसाला तुमच्याबद्दल असलेला जिव्हाळा आणि समोरच्या माणसाची असलेली आर्थिक प्रगती थोडी लक्षात घेऊन तुम्ही मतदान करत जा. कारण व्हाईट कॉलर, आज समाजामध्ये व्हाईट कॉलर डाकू निर्माण झालेले आहेत. मी कुणाचं व्यक्तिगत टीका करत नाही, मी कुठल्या व्यक्तिगत पक्षावर बोलत नाही. मी एक सर्वसमावेशक भाषा करतोय की पक्ष कुठलाही असो, नेता कुठलाही असो, आज त्याच्या घरामध्ये दररोज 500 कप चहा बनतोय, जवळपास 200 लोकांना जेवण मिळतंय. हा तर म्हणतो मी गरीब आहे. दररोज 50-50 गाड्या बाहेर फिरतायत. एवढ्या गाड्यांना लागणारं डिझेल, प्रत्येक मध्ये फिरणाऱ्या माणसाला भत्ता, हे सगळं येतं कुठून? तर याच्या मागे एकच आहे, व्हाईट कॉलर भ्रष्टाचार. आमची लढाई कोण्या व्यक्तीच्या विरोधात नाही, आमची लढाई कोणत्या नेत्याच्या विरोधात नाही, कोणत्या पक्षाच्या विरोधात नाही. आमची लढाई ही प्रवृत्तीच्या विरोधातली आहे. एकीकडे राजू शेट्टी, बच्चू कडू सारखी सुद्धा माणसं आहेत. आमचा परवाच शेतकरी संघटनेचा बुलढाण्यामधून उभा टाकलेला एक सामान्य शेतकरी कुटुंबातला उमेदवार, लाखोचा जनसागर त्यांच्या मागं, 1-1 रुपया लोकांनी पट्टी देऊन त्याला उभं केलं. राजू शेट्टीला 1-1 रुपया दिला आणि 1 वोट दिलं, 1 नोट दिली 1 रुपयाची. तेव्हा राजू शेट्टी खासदार झाले. आम्ही आमच्या डोळ्यानं काही नेते बघतोय आणि काही नेते व्हाईट कॉलरच्या माध्यमातून भ्रष्टाचार करून करोडो रुपयाची संपत्ती गोळा करून फक्त त्याचा उपयोग निवडणूक, सत्तामधून संपत्ती आणि संपत्तीमधून पुन्हा सत्ता, हे दुष्टचक्र सुरू झालेलं आहे. म्हणून मी जे बोलतोय की व्हाईट कॉलर हे सगळ्यात मोठे डाकू आहेत. म्हणून अशा डाकूंपासून सावध राहा. म्हणून माझं तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगणं आहे की मी व्हाईट कॉलर डाकू हा शब्द का वापरतोय? जर ह्यांचे नेते जर स्टेजवर भर सभेत चोर म्हणतात, भ्रष्टाचारी एकमेकाला म्हणतात, एकमेकाच्या हातावर मी मेरा बाप चोर आहे म्हणायची भाषा करतात, एकमेकाच्या माथ्यावर मेरा बाप महागद्दार आहे म्हणायची भाषा करतात, तर एक कलाकार या समाजासाठी समाजाच्या उद्देद्येतून आणि या भ्रष्टाचाराला वैतागून, कारण कुठल्या क्षेत्रात जातो मी, खालून नोट सरकवल्याशिवाय बाहेर तुमचा कागद येत नाही. हा मला स्वतःला आलेला अनुभव आहे. फक्त मी त्या अधिकाऱ्याचं नाव नाही सांगणार आणि मला कोणाचं नुकसान नाही करायचं. फक्त मला तुम्हाला सावध करायचं आहे मित्रांनो, की आज जे राजकारणामध्ये गोड गोड भाषा बोलतायत ना, निवडणूक होईपर्यंत काय हरकत नाही, तुमचं काम करून टाकू. पण ज्यावेळेस निवडून येतात ना, त्यावेळेस ह्यांच्यामध्ये सत्ता आणि संपत्तीची मस्ती घुसते. ओळख द्यायला तयार होत नाहीत. पुन्हा 5 वर्षांनाच भेट, आणि भेट झाली की तुम्हाला एखाद्या लाचारासारखं वागणूक देतात. असेही राजकारण मी माझ्या डोळ्यानं पाहिलेले आहेत. म्हणून मी म्हणतो की व्हाईट कॉलर भ्रष्टाचार हे राजकारणातले डाकू आहेत आणि ह्या राजकारणातल्या डाकूला आवरण्याचं काम समाजाचं आहे. राजकारणातल्या डाकूला आवरण्याचं काम तुमचं आहे. तरुणांना आता हे खरं तर तुमची गरज आहे. आजचा तरुण फक्त मोबाईलमध्ये यूट्यूब पाहण्यात गुंगलेला आहे. फक्त व्हॉट्सअप दिवसभर त्याचं ते चालूच असतं, मोबाईल. पण ठीक आहे, हरकत नाही, पण त्या मोबाईलमध्ये तुम्ही चांगला संदेश घ्या ना. त्या मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडू द्या. कुठेतरी भ्रष्टाचाराच्या विरोधात तुमची भूमिका आली पाहिजे. कुठेतरी तरुण जागृत झाला पाहिजे. तरच हे व्हाईट कॉलर भ्रष्टाचार निपटून निघणारे, हे लक्षात ठेवा बंधूंनो. आणि आज तरुणांची ह्या राजकारणाला फार मोठी गरज आहे. खरं तर मी तर आता असं म्हणतोय की प्रत्येक उमेदवाराची आर्थिक स्थिती तर पाहाच, पण त्याचं मेडिकल चेकअप सुद्धा करा की तो उमेदवार तेवढा सक्षम आता आहे का बुद्धीनं, त्याच्या लक्षात राहतंय का, तो उमेदवार विसरभोळा तर नाही, त्याच्या काहीतरी मानसिक तर परिणाम झालेला नाही, तो असा वेड्यासारखा गांगरल्यासारखा का करतो. अशी काही उदाहरणं मी डोळ्यासमोर बघितलेली आहेत. त्यामुळं आता माझं एक विनंती आहे
की उमेदवाराचं मेडिकल टेस्ट झालं पाहिजे, की उमेदवार तेवढा सक्षम आहे का. कित्येक नेत्यांना आम्ही बघितलेले स्टेजवरच भोवळून पडलेले आहेत. म्हणून या तरुणांच्या हातामध्ये 1947 व्हिजन मोदी साहेबांनी राबवलेले म्हणतात ना, तर मोदी साहेब तुम्ही तरुणांसाठी काहीतरी विशेष योजना राबवून या तरुणांच्या हाताला आज गरज आहे बेरोजगारातून रोजगार निर्माण करण्याची, त्यांच्या हाताला काम देण्याची. आणि म्हणून जर अशा सरकारने योजना राबवल्या, पुढे सरकार कुणाचं येणार आहे मला माहीत नाही, पण जे काही कुणाचं येईल त्यांना माझं एकच सांगणं आहे की या व्हाईट कॉलर भ्रष्टाचार रोखण्यासाठी काहीतरी कठोर उपाययोजना करा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.